गुन्हे शाखा युनिट 2च्या सतर्कतेमुळे वाहनांची काच फोडून बॅक लिफ्टिंग करून चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। 3 सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण 5,79,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 13 मे 2025 रोजी चेतनानगर इंदिरानगर येथे पार्क केलेल्या कारची काच फोडून अनोळखी चोरट्यांनी सुमारे 1,50,000 रुपयांची रोख रक्कम चोरी करून पोबारा केला होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 303/2, 324/4-5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने नाशिक ते मालेगाव दरम्यान जवळपास 90 किलोमीटर परिसरातील फुटेजची तपासणी करण्यात आली। तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली। सदर आरोपी ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तेथे रवाना झाले। 2 दिवस सतत पाळत ठेवल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये सॅम्युअल हरेल परेला वय वर्ष 57 राहणार पुराणिक सिटी घोडबंदर रोड ठाणे, हरीश उर्फ अजय रवी गुटेडी वय वर्ष 35 राहणार निल्लोर आंध्र प्रदेश, अभिजित गणेश प्रसाद वय वर्ष 30 राहणार ठुकाईनगर दौंड पुणे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली इको कार होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही देखील चोरीची असून तिची नोंद आंध्र प्रदेशातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आणि एकूण 5,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपी सॅम्युअल परेरा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्रातील विविध भागात बॅग लिफ्टिंग व चोरीचे 8 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहे। या कामगिरीचे श्रेय नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला जाते आहे। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाळू शेळके, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश महाजन, सुनील खरनार यांचा समावेश आहे। तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या यशस्वी कारवाईने नाशिक शहरात वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यात मदत होणार आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।